हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज काय मला स्वयंपाक बनवायचा नाही, कारण आम्हाला तिकडं जेवण आहे नानाच्या घरी, त्यामुळं स्वयंपाक तर काय बनवायचा नाही. आणि दादांचा ब्लॉग आला आहे. आम्ही साईतीर्थला गेलो होतो, तर आत्या सकाळी ब्लॉग बघते. पहिल्यांदाच कानुली बाहेर गेल तर मग आत्याने 4-5 तर कॉल केले असं, राहतो की नाही राहतो की नाही. आणि ते बघा कसं लय एन्जॉय केलं त्यांनी. तर थोडासा पळायला लागल्यावर मग त्याला मजा येईन त्याला. ये बघा कसं पाहत होतं बा. चहा खारी खाऊयात. कसं आहे या खारील पा कॅमेरा आहे, तुम्हाला दाखवू का मी त्याच्यातून. हे बा तुम्ही दिसते इकडं, तुम्ही दिसते. चला मस्त आम्ही चहा खारी एन्जॉय करतो. मी म्हणले होते नीच घ्या, मला माहित होतं तुम्हाला आवडेल, तुमच्यासाठीच म्हणले हो मी. तुला घेऊन जातो त्याच्यामुळे. हा हा खाऱ्या घ्यायला. खारी आम्ही टाइमपास म्हणून घेतली होती. म्हणजे दादांचं काम चालू होतं, त्यांना 10-15 मिनटं वेळ होता यायला. आमचा भाजीपाला झाला होता, मग हे म्हणे अजून काय घ्यायचं टाइमपासमध्ये, म्हणलं घ्या मग खारी. चला मस्तपैकी लाडूचा नाश्ता करते. हा लाडू त्यांनाच विचारते कशाचा आहे, मला पण नाही माहिती. काय काय घालून बनवलेलं आहे आत्या हा लाडू? त्याच्यात आहे ना हावरी, जवस आणि काजू, बदाम आणि आणखी काय करतात, गूळ, खोबरं, हां गूळ, तेल, खोबरं, खारीक, एवढं सगळं घातलं. हां एवढं सगळं बनवून हा लाडू बनवलेला आहे. तर आता तो खाते मी. 32चं गिफ्ट फ्रॉम स्वप्नील दादा. एक वॉशिंग मशीन घ्यायचं का आपण? नाही वॉशिंग मशीन नाही घ्यायचे. किती कपडे झाले तरी वॉशिंग मशीन नाही घ्यायचं. का? जोपर्यंत कंटाळा येत नाही कपडे धुण्याचा तोपर्यंत. हा एक वॉशिंग मशीन घेऊन टाकू. आता तुम्ही तर युट्यूब मधून पैसे कमवायला तुम्ही घ्या. पाईप पाटा रुतल काटा. आम्ही डायरेक्ट यांना दाखवून देऊ का आम्ही आमच्या जीवावर वॉशिंग मशीन घेऊ शकतो. स्मॅश द पॅट. टाका किती कपडे टाकायची. पण मी सांगितलेलं आहे ब्लॉग मध्ये का मी का नाही घेणार आहे. एकच फिजिकल एक्सरसाइजचं काम आहे तुम्हाला. हा दुसरं काय त्याच्यामुळे काम तर आहे? नाही घेते ना. मी म्हणतो तेवढं तरी जर आम्हाला लई दुसरे काही काम असते तर फेमिनिस्ट लोक तुझ्या लय मागे लागतील बरं. नाही जाऊ द्या लागू. फेमिनिस्ट लोकांना घाबरतो काय? मी पण सांगितलंय ना आधी ब्लॉग मध्ये. काढून आणून देते म्हणजे एका स्त्रीला. मी स्वतः धुतलेले माझे कपडे. तर लग्न होस तर मीच धुवायचो. माझे जॉबला लागलेलो होतो तरी धुवायचो. इंजिनिअरिंगला धुतले. 7वी पासून कपडे धुतलेले. हे लग्न झालं म्हणून कपडे धुताले अजून पण धुवू शकतो. श्रुती जर नाही म्हटली ना नाही. दादा तुमचे कपडे दागडावर लागेल. नाही असं काही नाही. मी असं जस्ट नाही किडिंग म्हणू गाईज. शकत. अरे असं एवढं जोक समजतो सगळ्यांना. एवढं पण त्यांना समजतो पण काही सिरियसली घेते ना. काही लोकांना खरं दाखवलं नाही जात. काही सिरियसली घेऊ शकतात, त्याच्यामुळे सांगावं पण लागतं ना. पण माझे कपडे एवढे मळलेले नाही. असं हलके धुतले तरी चालते. आता तू किती जस्टिफिकेशन दे, फेमिनिस्ट लोकांना ते आवडणार नाही. हा का? मग फेमिनिस्ट मला आहे ना फेमिनिस्ट लोकांवर अजिबात विश्वासच नाही. काय तुमच्या हक्कासाठी काय काय करू राहिले ते? त्यांना करू द्या काय करायचं तिकडे. माझं सगळं काम आवरलंय आणि आता आत्या तर गेलाय तिकडं पुरणपोळ्या बनवण्यासाठी. आता मी पण जाते. स्त्रीजा तर काय अजून गेलेली नाही आहे. आम्ही जेवण वगैरे करून आलो, पण तिला घ्यायला आलेले नव्हते अजून. तर आता येतीलच वाटतं घ्यायला आणि मग ती जाणार आहे थोड्या वेळात निघालच. श्रीजा काय तू जायचंय का आज? बाय बाय. चला श्रीजा तर गेली. आता आमच्यासाठी चहा टाकलाय सगळ्यांसाठी. काना ए काना. काय म्हणते काकी, काय म्हणते काना म्हणते तुला? अगो बाई
चला आज काय आम्हाला जास्त स्वयंपाक नाही बनवायचे, फक्त बाजरीच्या भाकरी बनवल्या आहे मी आणि काळी रशी सकाळची आणि चटणी बनवली आणि मग बाकी स्वयंपाक बनवायचं नाही कारण कोणाला जास्त भूक नाही. मग म्हटलं चला आज फ्रूट कस्टर्ड बनवू, खूप दिवसापासून चालू होतं तर म्हटलं आज बनवू. मी पावडर आणली फ्रूट कस्टर्डची, आता रेसिपी पण दाखवते कसं बनवते फ्रूट कस्टर्ड. मी पण पहिल्यांदाच बनवते आणि मी पण असंच व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्यावरून बनवणार आहे, पण टेस्ट छान असते त्याची, म्हटलं बनवू. तर फ्रूट कस्टर्डसाठी इथं मी दूध उकळायला ठेवलं आहे साखर टाकून आणि वाटीत काही दूध घेतलं आहे कारण ही पावडर मिक्स करायची त्याच्यात. त्याचे गेठोळे राहते म्हणजे ते पूर्णपणे विरघळणार आणि त्याच्यामुळं पावडर पूर्ण विरघळली पाहिजे, त्याच्यामुळं दुधात मिक्स करते आणि छोट्याशा वाटीत मिक्स करते आणि मग त्याच्यात टाकते. दूध घेतलं आणि त्याच्यासाठी मी 2 चमचे पावडर घेते, ही कस्टर्ड पावडर. तर ही मी व्हॅनिला फ्लेवरची घेतली आहे, याच्यात बरेच फ्लेवर आहे बघा. अशी पेस्ट तयार केली, पेस्ट पण नाही म्हणता येईल, लिक्विडच आहे बट पावडर टाकून त्याला असा कलर वगैरे आलेला आहे आणि ती पावडर पण छान याच्यात मिक्स झाली. आता दूध चांगलं उकळून घेतलं आहे, लो फ्लेम केली आहे आणि त्याच्यात आता हे टाकून द्यायचं आणि दूध थोडंसं घट्ट होईपर्यंत 1-2 मिनटं हलवत राहायचं. मग घट्ट झालं की काढून घ्यायचं, थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं कारण ते थंड पण होईल आणि मग आपल्या आवडीनुसार जे काही फ्रूट्स असेल, ॲपल, बनाना, परत पोमेग्रॅनेट, परत अजून काय जे काही आपल्याला आवडेल ते. आता ग्रेप्स तर नाही या सीझनमध्ये, ग्रेप्स वगैरे जे आपल्याला आवडेल ते फ्रूट्स आपण त्याच्यात टाकू शकतो. तर हे बघा मी टाकलं आहे ते जे मी पावडरचं बनवलं होतं त्या मिल्कमध्ये टाकून ते टाकलं आहे याच्यात आणि आता हे पण मिल्क जरा घट्ट व्हायला लागलं आहे. सो गाईज फ्रूट कस्टर्ड रेडी झालं आहे. आता याच्यात फक्त ॲपलच टाकलं आहे, अजून केळी वगैरे टाकायचे कारण केळी कशी लगेच काळी पडते म्हणून लगेच नाही टाकली. तर दिसतंय तर चांगलं, आता टेस्टला कसं आहे काय माहिती बघू. आता तुम्ही खाऊ आधी. चांगलं आहे, आवडलं का? तुम्ही खा आता दोघं, दादा लेट खातील. खरंच चांगलं आहे का? बंद कर मग. ठीक आहे, नवीन टेस्ट आहे. चांगलं, खरंच चांगलं. तू कॅमेरा ऑन करायला होता म्हणून ते कॅचसाठी म्हणलो, पण चांगलं आहे. बरं खरंच चांगलं मला ये पधारी लय कष्ट माणसाच्या आयुष्यात खाण्यासाठी, लय कष्ट, लय घामच आला खाण्यासाठी एवढे कष्ट. बस चला फिरायचं थोडा वेळ, पण माझं स्वेटर वरतीच होतं तर म्हटलं स्वेटर वगैरे घालून जाऊ कारण बाहेर खूप थंडी बाबा. चलो शेकोटा, चलो गाईज शेकोटी वगैरे घेऊन झाली. बराच वेळ गप्पा मारल्या, आज सोना होते, मोना होते, अस्मिता होती, सगळे होते त्यामुळे बराच वेळ गप्पा झाल्या आणि आता झोपायचे. आज काही दिवसभर पण काही आराम वगैरे नाही झाला. आज तर मी अजून ब्लॉग पण नाही एडिट केलेला, आता काय माहीत करू की नको, झोप पण येते पण बघू, वाटलं तर करीन नाही तर झोपून घेईन. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.